तर आपण सर्वजण भिकारी आहोत। आम्ही अशी ढिंग हाकतो, हे आगे ते आगे। पहिले ज्या ठिकाणी गरिबांची मगज शिकतात त्या ठिकाणी शौचालय नाही। 27 आई म्हणून कोणी आई सहा कमारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। आमच्या आई बहिणीची चिंता नाही, माणसांचं ठीक आहे उभे राहून काही करतील, पण अजूनही समाजामध्ये स्त्री पुरुष समानता हा फक्त पुस्तकामध्ये लिहिण्याचा शब्द आहे। एखाद्या महिलेसोबत जोडून त्यांच्या चुंबनाचा व्हिडिओ करता येते। पण मी मनापासून धन्यवाद। या निमित्ताने महाराष्ट्राच्या सर्व लाडक्या बहिणींना उद्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सदिच्छा शुभकामना। या निमित्ताने आईचंही स्मरण होते आहे की जिने जन्म दिला, पत्नीलाही धन्यवाद देऊ की तिने साथ दिली, आणि मुलीलाही धन्यवाद देऊ की तिने वडील होण्याचा मान दिला। खरं तर स्त्रीशिवाय आयुष्य अपूर्ण आहे। मी चर्चेत अनेक मुद्दे मांडणार नाही, पण या चर्चेतून आपल्या साध्य काय करायचं एवढं मी 1.5-2 मिनिटं बोलेन। चर्चा होईल, मंत्री महोदय आहेत त्या भाषणही देतील, आम्ही काही करतो हेही सांगतील, पण मला वाटतं की भाषणाने परिस्थिती बदलली असती तर आपल्या सर्वांना 2-2, 3-3 तास भाषण करणं हे तसं सोपी आहे। पण परिस्थिती बदलवायची असेल तर काही मुद्द्यांवर आपल्याला या सभागृहाच्या 21च्या 21 आमदारांची एक समिती केली पाहिजे। पुढच्या जुलै अधिवेशनापर्यंत या सर्व मुद्द्यांमध्ये आपण अभ्यास केला पाहिजे। छोटी गोष्ट सांगतो की असं म्हणतात की -9 + 2 यामध्ये बौद्धिक क्षमता किती जीबीची होईल हे ठरतं। आमचं दुर्लक्ष आहे। बाकी आम्ही शक्तीपीठ मार्ग करू, समृद्धी महामार्ग करू, पण भारत मातेची सेवा करणारी ही पिढी ही शक्तिशाली सुदृढ व्हावी, क्षमतावान व्हावी यावर कोणीच चर्चा करत नाही। आणि म्हणून माझी पहिली विनंती आहे की गरिबांची मुलं ज्या अंगणवाडीत शिकतात तर तुम्ही पहिला निर्णय करा। वीज नसणाऱ्या अंगणवाड्या 63,927 आहेत। या वर्षी 22,000 अंगणवाड्यांना आपण देऊ शकू का वीज? विचार करा। ज्या इमारतीमध्ये पिण्याचं पाणी नाही अशा 19,786 देऊ शकू का पाणी? तेवढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची आपली ताकद असेल, दिली पाहिजे। एखाद्या वेळी एखादा रस्ता कमी करा, एखादा सिमेंट रस्ता कमी करा। पहिले ज्या ठिकाणी गरिबांची मुलं शिकतात त्या ठिकाणी शौचालय नाही। 27,890 काय त्या लहान मुलांच्या आणि त्या मुलींच्या आयुष्यामध्ये एवढ्या कमी वयात, कारण 0 ते 6 अंगणवाडी तुम्ही केलं पाहिजे। मी एवढा एक विषय यासाठी सांगितला, बाकी विषय पण त्याच्यात मी सखोल जात नाही। मग आपण काय केलं पाहिजे? आई म्हणून कोणी आई सहा कमारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। पण त्या आईला दुःख होईल असं जर वातावरण महाराष्ट्रात असेल तर आपण सर्वजण भिकारी आहोत अध्यक्ष महोदय। आणि म्हणून आपण एक गोष्ट केली पाहिजे की यानंतर जो जो रस्ता तयार होईल 50 किलोमीटरवर एक स्वच्छतागृह करा। जेवढे पेट्रोल पंप आहे, अरे गाड्यांची चिंता आहे पेट्रोल टाकायची, पण आमच्या आई बहिणीची चिंता नाही की तिला स्वच्छतागृहात जायचं आहे, झाडाच्या खाली तिने जायचं। काही तर आपल्याला थोडीशी याबद्दलची चिंता करणं केली पाहिजे। म्हणून कमीत कमी शक्तीपीठ आज घोषित केलं आहे। स्वच्छ शक्तीपीठावर 50-50 किलोमीटरवर समृद्धी महामार्गावर मी प्रवास केला, गाडीच थांबवता येत नाही। आणि गाडी थांबवायचं माणसांचं ठीक आहे उभे राहून काही करतील, पण महिलांचं काय? मग काही निर्णय असे केले पाहिजे। मग हे करायचे आहे तर मग या खालील गोष्टींवर समिती केली पाहिजे। नंबर 1 सामाजिक दृष्टिकोन। अजूनही समाजामध्ये स्त्री पुरुष समानता हा फक्त पुस्तकामध्ये लिहिण्याचा शब्द आहे। सामाजिक दृष्टिकोन पुढच्या 3 महिन्यात या 21 महिला आमदार सामाजिक दृष्टिकोनाच्या संदर्भात काय बदल केला पाहिजे? नंबर 2 सर्वांगीण सबलीकरण पाहिजे। नुसतं आर्थिक होऊन होत नाही, आर्थिक झालं पाहिजे, सामाजिक झालं पाहिजे, सांस्कृतिक झालं पाहिजे, शैक्षणिक झालं पाहिजे, आरोग्य। मग सर्वांगीण सबलीकरण करण्यासाठी या समितीने काम करावं। एक सर्वात मोठं आव्हान काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स। कायदे इतके अपूर्ण आहे की एखाद्या महिलेसोबत जोडून त्यांच्या चुंबनाचा व्हिडिओ करता येते, पण मी एसपी ना विचार हम कुछ नहीं कर सकते, सुप्रीम कोर्टाचा कोणतं तरी डिसिजन आहे। मग मी वकिलांना माहिती घेतली तर म्हणाले सुप्रीम कोर्ट डिसिजन देत नाही, तुम्हीच कायदे असे करता त्याचं इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्ट करते। तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने कायदे केले तर सुप्रीम कोर्टाचं काम इंटरप्रिटेशन करण्याचं आहे। मग ऑनलाईन छळ रोखण्यासाठी काय करता येईल याचा विचार करावा लागेल।
कामाच्या ठिकाणी भेद नको. माझ्याकडे खूप उद्योग आले, आम्ही अशी ढिंग हाकतो, हे आले ते आले. आपण किती टक्के महिलांना, जेव्हा एखाद्या उद्योगपतीला मी विचारतो तुझ्या उद्योगामध्ये इंडस्ट्रीमध्ये महिलांना का स्थान देत नाही, तो काय सांगतो, नाही नाही महिलांना स्थान दिलं तर स्वच्छतागृह बांधावं लागतं, हिरकणी कक्ष करावं लागतं, म्हणून आम्ही महिलांना घेत नाही. हा सामाजिक दृष्टिकोन आहे. अरे ज्या आईच्या पोटी जन्म घेता, लाज शरम हे शब्द, आत्महत्या करावी या शब्दाने तुम्ही असे वागता. मग सामाजिक दृष्टिकोनासाठी सुद्धा या समितीने काम केलं पाहिजे. कामाच्या ठिकाणी भेद नको, हा एक विषय आहे. दिलासादायक कायदे आपल्याकडे असणाऱ्या कायद्यावर तुम्हालाही माहित आहे, मी 16 मार्च 1995 पासून आहे. कायद्यावर चर्चाच कुठं होते, आत्ताही खूप चर्चा झाली. आता अशासकीय विधेयक मांडताना मलाही माहित आहे की इतकी घाई राहणार आहे की जर मी काही एक शब्द जास्तीचा बोलला तर अनेकांच्या कपाळावर आठ्या येतील, तर जाने दो जाने दो जाने दो. कारण कायद्यावर चिंतन कुठं होत आहे. म्हणून कमीत कमी इथं होऊ देऊ नका. महिलांना समितीमध्ये दिलासादायक कायदे करण्याच्या दृष्टीने करावं. एक आपण मिशन पूर्ण शक्ती केली पाहिजे. या मिशन मध्ये महाराष्ट्राच्या, आता मी मतदारसंख्या बघत होतो, विधानसभेत 4,66,00,000 महिला, 2,33,00,000 महिलांना आम्ही पैसे देतो, 1,500 रुपये. जयंतराव म्हणाले त्यांचा दृष्टिकोन दुसरा आहे. ते म्हणताना कोणाचंही नाव कापू नका. कोणाचं नाव कापू नका म्हणजे उद्या समजा एखाद्या श्रीमंताची पत्नी असेल तर ती कापलीच पाहिजे, असं करू नका. पण मी एक सूचना करतोय, जेवढे पैसे याच्यात वाचतील की नाही, हे पैसे अंगणवाडी आणि हे पैसे जेवढे वाचतील तेवढे स्वच्छतागृहासाठी खर्च करा ना, पोलीस स्टेशन महिलांच्या स्वातंत्र्यासाठी खर्च करा ना, वाचवा ना. श्रीमंताला देऊ नका पैसे. पण हे पैसे जर तुम्हाला वाचवायचे असेल तर 10 तारखेचं बजेट हे जेंडर बजेट करा. जेंडर बजेट जाण तुमचं ऐकतात, अजित दादा तुमचं ऐकतात, तुमच्या वडिलांचंही खूप ऐकतात, त्याचा फायदा घ्या. बाकीच्यांचं किती ऐकतात मला माहित नाही, त्याचा फायदा घ्या आणि घोषणा करा की यामधून जेवढे पैसे वाचतील आणि यांना जयंतराव विरोध करणार नाही. कारण त्यांचा दृष्टिकोन श्रीमंत महिलांना 1,500 रुपये द्या असा त्यांचा कधीच दृष्टिकोन होणार नाही की मर्सिडीज चालवत आहे आणि 1,500 रुपये. विमानाने सुद्धा फुकटचे चॉकलेट बंद केलंय श्रीमंत बसणारे, कारण हे असे मुठीनी चॉकलेट उचलायचे, एवढी ताणून मूठ. तर म्हणून मला वाटतं की हे पैसे देऊ नका. हम सुनेंगे नारी की बात, तुम्ही एक नंबर आज मला सांगितला तर महिलांना एक तुम्ही व्यासपीठ, इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे. हम सुनेंगे नारी की बात, मा जिजाऊचं नाव घेऊन होणार नाही आणि या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. शेवटचा मुद्दा, आम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतो, पण तुम्हाला आकडा सांगून देतो, अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये किती निरक्षर होते माहित आहे? तुम्ही शिक्षण मंत्र्याकडून, शिक्षण सचिवाकडून आकडे घ्या. 1,75,00,000 निरक्षर होते. मग महिलांची निरक्षरतेची संख्या मोठी होती. नुसतं बेटी बचाओ बेटी पढाओ याला पुढे नेण्याची जबाबदारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या महाराष्ट्राची आहे, मा जिजाऊच्या महाराष्ट्राची आहे. आणि म्हणून आपल्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव घेताना या संदर्भामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करायचा. आणि यासाठी एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे 21 आमदार महिला समितीची एक या ठिकाणी तुम्ही समिती तयार करा. त्यांना आवश्यक असेल तर दौरे करायला लावा. त्यांनाही विदेशात महिलांचा सन्मान कसा आहे ते बघायला विदेशात घेऊन जा. महाराष्ट्राचं बजेट एवढं मोठं आहे की या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये आमच्या या 21 लाडक्या बहिणी आमदार या जर कुठं बाहेर देशात गेल्या तर त्यांनाही लक्षात येईल की आम्ही भारतामध्ये आमच्या देवाच्या मंत्रिमंडळामध्ये वित्तमंत्री मा लक्ष्मी, एज्युकेशन मिनिस्टर मा सरस्वती आणि शक्ती मिनिस्टर, संरक्षण मिनिस्टर मा दुर्गा आहे. तर या आत्मविश्वास वाढवण्यासाठी या महिलांच्या समितीला या सर्व ठिकाणी घेऊन जा आणि या पुढच्या जुलै अधिवेशनामध्ये आजचा जो खरा सार आहे तो सार आहे की आत्मविश्वासाने भरपूर माझी बरलेली लाडकी बहीण, हिच्यासाठी आमचं महाराष्ट्र सरकार काय करणार आहे. अन्यथा आम्ही भिंतीवर फोटो घेऊ पण हृदयात मात्र स्थान देणार नाही विचाराला, तर मात्र मग याचा फारसा उपयोग होणार नाही. आणि अध्यक्ष महाराज जास्त वेळ घेतला, तुम्ही नेहमी प्रेम करता, खूप खूप आभारी आहे. असंच प्रेम कायम ठेवा. 4 चांगल्या गोष्टी घडवण्यामध्ये आपला हिस्सा देता येईल
असंच प्रेम कायम ठेवा, एवढीच मी आपल्याला धन्यवाद देत विनंती करतो. आणि माननीय मंत्री महोदय उत्तरात देताना फक्त मनात एकच भाव आणून उत्तर द्या की तुम्ही मंत्री आहात, पण पहिले मंत्र्याच्या मचा ऐवजी महिलेचं मत तुमच्या सोबत आहे, एवढा भाव आणा. अन्यथा मग तुमच्या उत्तरामध्ये, बरोबर आहे ना पाटील साहेब? हा, तर तुम्ही हा भाव आणा. तुमचं उत्तर पहिले तर अजितदादा जेंडर बजेट करायला जावा, आपला प्रश्न सुटतो.